हं. सो मागच्या लेक्चरमध्ये आपण जे हिस्टेरिसिस लूप बघितलं होतं, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, की इट इज अ you can call it as a graph or the figure which is between your magnetic field intensity and magnetic field density यांचा जो ग्राफ आहे त्याला आपण हिस्टेरिसिस लूप असं म्हणतो. त्याची महत्वाची प्रॉपर्टी कुठली आहे, की आपण जर याच्यात फील्ड इंटेन्सिटी वाढवली तर डेन्सिटी पण जी आहे ती वाढत जाते. पण ज्यावेळेस आपण त्याला डिमॅग्नेटाइज करायला जातो म्हणजे फील्ड इंटेन्सिटी आपण 0 करतो म्हणजे त्याच्या थ्रू जाणारा करंट जरी आपण 0 केला, तरी पण तो सेम रेटने डिक्रीज होत नाही. म्हणजे जी फील्ड डेन्सिटी आहे ती सेम रेटने डिक्रीज होत नाही किंवा ती 0 होत नाही. मग काय होतं तर त्याच्यामध्ये ती अशा पद्धतीने म्हणजे ए, बी, सी, डी, ई, एफ, ए अशा पद्धतीने ती जी फील्ड इंटेन्सिटी आहे त्याचे जर किंवा करंट जे आहे त्याचे डायरेक्शन करंट 0 केल्यानंतर फ्रॉम it will move from A to B and B to C. After that, if you change from B up to the B, so where it is a residual magnetism basically. आणि याच्यानंतर जेव्हा तुम्ही करंटची डायरेक्शन रिव्हर्स करता त्यावेळेस जो फील्ड डेन्सिटी आहे ती डिक्रीज होते अप टू द पॉइंट डी. याला आपण रिव्हर्स सॅच्युरेशन पॉइंट असं म्हणतो. परत तुम्ही करंटची जी परत करंट जो आहे तो 0 केला तर तो ई पर्यंत येतो. मग आपण करंटची डायरेक्शन जर रिव्हर्स केली तर मग तो ए पर्यंत येईल पुन्हा आणि मग तुम्हाला पॉझिटिव्ह साईडला सॅच्युरेशन पॉइंट मिळेल. तर अशा पद्धतीने हा जो आहे बीएच कर्व याला आपण म्हणतो किंवा हिस्टेरिसिस लूप म्हणतो. बेसिकली इट इज अ कर्व बिटवीन युअर फील्ड डेन्सिटी अँड फील्ड इंटेन्सिटी. तर यांच्यामधला जो कर्व आहे याला आपण बीएच कर्व किंवा हिस्टेरिसिस लूप म्हणतो. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये अजून व्यवस्थित पद्धतीने बघितलं होतं. त्याच्यामध्ये दोन महत्वाच्या डेफिनेशन्स आहेत. एक आहे रेसिड्युअल मॅग्नेटिझमची आणि एक आहे कोर्सिव्ह फोर्सची. त्या पण आपण बघितल्या होत्या मागच्या लेक्चरमध्ये. तर जे मटेरियल जे असतात ज्यांच्यामध्ये कोर्सिव्ह फोर्स स्मॉल रिक्वायर्ड असतो किंवा ज्यांचा बीएच कर्व हा नॅरो असतो. दिस इज कॉल्ड एज नॅरो बीएच कर्व. If the material is having narrow BH curve, it is called as your soft magnetic material. And if it is having a broad BH curve किंवा हिस्टेरिसिस लूप ज्याचा ब्रॉड आहे असे जे मटेरियल्स असतात त्यांना हार्ड मॅग्नेटिक मटेरियल्स असं म्हणतात. ते इझिली डिमॅग्नेटाइज होत नाहीत. बेसिकली जे हार्ड मटेरियल्स असतात ते एकदा मॅग्नेटाइज झाले की ते लवकर डिमॅग्नेटाइज होत नाहीत. असे जे मटेरियल्स आहेत त्यांना हार्ड मॅग्नेटिक मटेरियल म्हणतात. आणि हे जे सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल असतात ते इझिली मॅग्नेटाइज पण होतात आणि इझिली डिमॅग्नेटाइज पण होतात. त्यांना सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल्स असं म्हटलं जातं. तर मोस्टली जे सॉफ्ट मॅग्नेटिक चला नेक्स्ट जे आहे ते मॅग्नेटोस्ट्रिक्शन इफेक्ट आहे. मॅग्नेटोस्ट्रिक्शन इफेक्ट म्हणजे काय तर बेसिकली जर तुम्ही एखादं मॅग्नेटिक मटेरियल जे आहे ते जेव्हा तुम्ही मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवता तर त्याचा शेप साईज लेंथ असं काहीतरी डायमेन्शन जे आहे ते चेंज होतं आणि ही जी प्रॉपर्टी आहे याला मॅग्नेटोस्ट्रिक्शन असं म्हटलं जातं. सो वेन अ मॅग्नेटिक फील्ड इज गिवन टू द मॅग्नेटिक मटेरियल इट एक्सपिरियन्स अन अल्टरेशन इन शेप और साईज और लेंथ और डायमेन्शन. तर जेव्हा आपण मॅग्नेटिक मटेरियल हे मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवतो तर तो त्याच्या शेप साईज लेंथ किंवा डायमेन्शन जे आहेत त्यात चेंज होतात ऑल्टर होतात. सो दिस प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल इज नोन एज मॅग्नेटोस्ट्रिक्शन. So this change of dimension of magnetic material during magnetization may continue till the magnetic saturation of material is attained. So कुठपर्यंत ह्या ज्या डायमेन्शन आहेत त्या चेंज होतील तर जोपर्यंत त्या मॅग्नेटिक मटेरियलचं सॅच्युरेशन पॉइंट येत नाही तोपर्यंत. सो तोपर्यंत हे जे चेंज इन शेप साईज लेंथ आहे ते होत राहणार म्हणजे त्याच्या ज्या डायमेन्शन आहेत त्या चेंज होत राहतील कुठपर्यंत जोपर्यंत मॅग्नेटिक सॅच्युरेशन पॉइंट येत नाही तोपर्यंत. This change in length of ferromagnetic iron rod when magnetized was first discovered by James Joule in 1842. So 1842 मध्ये जो जेम्स जूल हे सायंटिस्ट आहेत त्यांनी हे लेंथ जी चेंज होते फेरोमॅग्नेटिक आयर्न रॉडची लेंथ चेंज झाल्याचं त्यांनी सगळ्यात आधी डिस्कवर केलं होतं. त्यामुळे याला जूल्स इफेक्ट असं पण म्हटलं जातं. तर याच्यामध्ये बघा इथे हे दिसतंय ज्यावेळेस आपण याला इंटेन्सिटी दिलेली नाहीये म्हणजे मॅग्नेटायझेशन दिलेलं नाहीये त्यावेळेस याचे जे काय म्हणतो आपण ऍटम्स आहेत या मटेरियलचे पर्टिक्युलरली त्यांचा शेप बघा कसा आहे. त्याची लेंथ जी आहे ती कमी आहे आणि प्लस यांच्यामध्ये जे मॅग्नेटायझेशन आहे ते अलाइन नाहीये ते रिव्हर्स एकमेकांना रिव्हर्स अलाइन आहेत असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे.
सो एकाची डायरेक्शन कुठल्या साईडला, दुसऱ्याची त्याच्या अपोजिट आहे, पुन्हा याची अपोजिट आहे, याची अपोजिट आहे, अशा पद्धतीने. पण ज्यावेळेस आपण त्याला मॅग्नेटायझेशन देतो किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण जेव्हा ह्या मटेरियलला ठेवलं, या रॉडला ठेवलं, त्यावेळेस त्या सगळ्यांनी सेम डायरेक्शनमध्ये ते अलाइन होतात आणि त्यांची जी लेंथ आहे ती पण काय झालेली आहे इथे इन्क्रीज झालेली. तर हा जो इफेक्ट आहे याला मॅग्नेटोस्ट्रिक्शन इफेक्ट किंवा जूल्स इफेक्ट असं म्हटलं जातं, ओव्हर द नेम ऑफ सायंटिस्ट James Joule, who discovered the same in 1842. This concept was discovered by James Joule in 1842. So this is how the magnetostriction effect is. The ferromagnetic material and ferrimagnetic material exhibit this effect. तर ही जी प्रॉपर्टी आहे ती फक्त फेरोमॅग्नेटिक आणि फेरीमॅग्नेटिक मटेरियल जे आहेत त्यांच्यामध्ये हा इफेक्ट जो आहे तो दिसून येतो आणि हा कॅल्क्युलेट करण्यासाठी मॅग्नेटोस्ट्रिक्शन कोइफिशियंट किंवा जूल्स मॅग्नेटोस्ट्रिक्शन कोइफिशियंट यूज करून आपण त्याचा जो इफेक्ट आहे म्हणजे किती मॅग्नेटोस्ट्रिक्शन झालेलं आहे, म्हणजे किती चेंज इन शेप झालेला आहे, डायमेन्शन मध्ये काय चेंज झालेले आहेत ते आपण त्या कोइफिशियंट वरनं कॅल्क्युलेट करू शकतो. दिस इफेक्ट इज आउटकम ऑफ मॅग्नेटोक्रिस्टलाइन अनआयसोट्रॉपी. Thus a strain is induced in the material. अनआयसोट्रॉपी म्हणजे काय, तर एक पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये ते अलाइन नाहीयेत आणि त्याचा जो शेप आहे तो आयसोट्रॉपिक नसल्यामुळे त्याच्यामुळे मॅग्नेटो जे क्रिस्टल आहेत ते अनआयसोट्रॉपिक असल्यामुळे त्यांच्यावर हा इफेक्ट दिसून येतो आणि हे जे स्ट्रेनिंग आहे ते दिसून येतं, म्हणजे ते ओढल्यासारखे ओढले जातात पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये, ते त्याला मॅग्नेटोस्ट्रिक्शन इफेक्ट म्हणतात आणि अशा मटेरियल मध्ये ते दिसून येतं. सो कुठले कुठले मटेरियल्स आहेत मॅग्नेटोस्ट्रिक्शन मटेरियल? सो दिस इफेक्ट इज मोस्टली सीन इन मॅग्नेटिक मटेरियल सच एज आयर्न. आयर्न आहे, निकेल आहे, कोबाल्ट आहे, आयर्न अल्युमिनियम अलॉय आहे आणि आणखीन काही अलॉय आहेत लाईक टेरफेनॉल डी, गॅल्फेनॉल, मेटेग्ला एक्सेट्रा. सो दे आर मेनली युज्ड इन ॲक्च्युएटर्स अँड सम मोटर्स. काही ॲक्च्युएटर्स आणि मोटर्स जे आहेत त्याच्यामध्ये ते यूज होतात. ॲक्च्युएटर्स म्हणजे काय, तर बेसिकली प्रोव्हाइडिंग अ मोशन टू पर्टिक्युलर थिंग इज कॉल्ड एज ॲक्च्युएशन. जसं नळ व्हॉल्व जर ऑन ऑफ करायचा असेल तर त्याच्यासाठी दोन पद्धतीने आपण ॲक्च्युएशन देऊ शकतो, युजिंग युअर लिक्विड ॲक्च्युएशन और इट मे बी अ व्हॅक्युम और एअर ॲक्च्युएशन. ठीक आहे. सो त्याच्यामुळे हायड्रोलिक आणि न्यूमॅटिक असे प्रकार असतात ॲक्च्युएटर्सचे. सो हायड्रोलिक असेल तर वॉटर यूज होतं, वॉटर किंवा कुठल्याही टाईपचं बेसिकली वॉटरच त्याच्यामध्ये यूज होतं जो व्हॉल्व आहे तो ऑन ऑफ करण्यासाठी, आणि दुसऱ्या केसमध्ये एअर यूज होईल तर त्याला आपण न्यूमॅटिक असं म्हणत असतो. तर असे जे ठिकाण, असे जे ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये हे जे मॅग्नेटोस्ट्रिक्शन इलेमेंट्स आहेत हे यूज होतात. कुठले कुठले तिथे सांगितले बघा, आयर्न आहे, निकेल आहे, कोबाल्ट आहे, आयर्न अल्युमिनियम अलॉय आहे आणि आणखीन काही अलॉय आहे लाईक टर्फेनॉल डी, देन गॅल्फेनॉल, देन मेटॅग्ला. दीज आर दी materials which shows the magnetostriction effect. Then next is magnetic permeability. So definition of magnetic permeability is ability of material to respond to how much electromagnetic flux it can support to pass through itself within an applied electromagnetic field. तर बेसिकली परमियाबिलिटी म्हणजे काय, तर याच्या थ्रू जाणारे मॅग्नेटिक फ्लक्सचं क्वांटिटी किती असेल, दॅट इज वी कॅन कॉल इट ॲज मॅग्नेटिक परमियाबिलिटी. जेव्हा आपण याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो अशा मटेरियल्सला, मॅग्नेटिक मटेरियल्सला, त्यावेळेस ते किती अमाऊंट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्सला अलाउ करतात टू पास थ्रू देम, दॅट इज कॉल्ड ॲज युअर मॅग्नेटिक परमियाबिलिटी. त्याला आपण मॅग्नेटिक परमियाबिलिटी असं म्हणतो. सो इन अदर वर्ड्स, मॅग्नेटिक परमियाबिलिटी ऑफ मटेरियल इज डिग्री ऑफ मॅग्नेटायझेशन कपॅबिलिटी, म्हणजे किती ते मॅग्नेटाइज होतात, किती पर्सेंटेज त्यांच्यामध्ये मॅग्नेटायझेशन, किती डिग्री मॅग्नेटाइज ते होतात, दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक परमियाबिलिटी. सो मॅग्नेटिक परमियाबिलिटी इज एक्सप्रेस्ड इन म्यू. म्यूने ते एक्सप्रेस केले जातात. दॅट इज अ ग्रीक लेटर. In 1885, mathematician Oliver Heaviside had termed the magnetic permeability as mu. त्याने मॅग्नेटिक परमियाबिलिटीला म्यू या टर्मने रिप्रेझेंट केलं मॅथमॅटिशियन ऑलिव्हर हिविसाइड यांनी इन इयर 1885. In electromagnetism, H is known as magnetizing force that signifies the ability of magnetic dipole organization in any material or medium by magnetic field density B. The relation between B and H is directly proportional. आता याच्यामध्ये बेसिकली जे
प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे बिटवीन मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी अँड इंटेन्सिटी. हा एच जो आहे याला मॅग्नेटायझेशन फोर्स किंवा मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी असं म्हटलं जातं. आणि हा जो बी आहे इट इज मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी. यांच्यात जे रिलेशन आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि तो जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे दॅट इज युअर मॅग्नेटिक परमियाबिलिटी, दॅट इज म्यू. So we can write it as B is directly proportional to H, and that is why B is equal to mu into H. Basically, field intensity depends on current passing through the magnetic material. ते जे मॅग्नेटिक मटेरियल आहे त्याच्या थ्रू जाणारा जो करंट आहे त्याच्यावर हा जो फील्ड इंटेन्सिटी आहे तो डिपेंडंट असतो आणि या फील्ड इंटेन्सिटीवर फील्ड डेन्सिटी जी आहे ती डिपेंडंट असते. And hence the relation is B is equal to mu into H. Where mu is proportionality constant of the material or medium, it is termed as magnetic permeability. याला magnetic permeability असं आपण म्हणतो. So in other words, permeability is defined as ratio of magnetic flux density of material to the electromagnetization force. So here if we rearrange this equation, it will be mu is equal to H upon B, where your I have said it wrong. Basically it's a mu is equal to B upon H, B upon H, where B is field density and H is magnetizing force किंवा आपण त्याला magnetic field intensity असं पण म्हणू शकतो. By rearranging we get the formula mathematical representation of this mu. It is ratio of magnetic field density किंवा flux density to the electromagnetizing force किंवा electric field magnetic field intensity. So factors affecting on permeability, कुठले कुठले factors affect करतात. So as permeability of any material depends on several factors. Which are those factors? Let us see. First one is humidity. So humidity affects the permeability. Then there is another factor, that is temperature. Then position in the medium. So where it is placed in the medium, that also affects the permeability. Then frequency of applied field, काय आणि किती फ्रिक्वेन्सी आहे त्यावर पण परमियाबिलिटी जी आहे ती डिपेंडंट असते. फिजिकल कंडिशन्स ऑफ सॅम्पल लाईक इट्स शेप, साईज, देन इट्स स्टेट, like whether it is in solid state, liquid state or gaseous state, that also affects the permeability of the material. Then chemical purity of sample, so whether it is extremely pure or whether it is having a small amount of impurity in it, that also affects the purity of the that also affect the permeability of the material. Then internal strains on the domain, then impurity contents of the material. So these are the factors which affects the permeability of the magnetic material. So which are those? Let us see one by one. Humidity, then temperature, then position in the medium, frequency of applied field, physical condition of sample, chemical purity of sample, then internal strains on the domain and impurity contents of the material. So these are the factors which affects the permeability of material. Then classification of material as per the permeability. याचे 3 classes आहेत depending on the permeability. पहिला जो आहे तो आहे diamagnetic, whose relative permeability is less than 1. So if mu r is less than 1, that material is called as diamagnetic material. This material has opposition to a external magnetic field. Then another one is paramagnetic material, whose relative permeability is nearly equal to 1 but not exactly equal to 1, and this material is weakly attracted by external magnetic field. And last one is ferromagnetic material, which has relative permeability, that is mu r greater than 1. So this material is strongly attracted by external magnetic field. So basically depending on mu r, there are 3 types of magnetic materials. कुठले 3 आहेत? diamagnetic, ज्याचा mu r less than 1 आहे, less than 1, then it is nearly equal to 1, then paramagnetic material, and if it is greater than 1, then that material is called as ferromagnetic material. तर अशा पद्धतीने मटेरियलचं क्लासिफिकेशन होतं डिपेंडिंग ऑन दी परमियाबिलिटी. नाउ द नेक्स्ट टॉपिक इज लॉसेस इन मॅग्नेटिक मटेरियल. कुठल्या कुठल्या टाईपचे लॉसेस होतात मॅग्नेटिक मटेरियल मध्ये ते आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो लॉस आहे तो आहे हिस्टरेसिस लॉस, नंतर जो आहे तो आहे एडी करंट लॉस, and third one is iron or core loss. So हे तीन आहेत, पण बेसिकली 2च आपल्याला स्टडी करायचे, कारण थर्ड इज
संपलं तर परत रिजॉइन करूयात हा. सो हिस्टेरेसिस लॉस, एडी करंट लॉस आणि कोर किंवा आयन लॉस. तर कोर अँड आयन लॉस इज बेसिकली द क्युम्युलेटिव्ह इफेक्ट ऑफ दिस टू, दॅट इज हिस्टेरेसिस आणि एडी करंटचा दोघांचा मिळून जो इफेक्ट आहे त्याला आपण कोर किंवा आयन लॉस असं म्हणतो. सो फर्स्ट सगळ्यात आधी बघूयात हिस्टेरेसिस लॉस. सो व्हॉट इज हिस्टेरेसिस लॉस? टू जनरेट मॅग्नेटिक फील्ड सम अमाउंट ऑफ एनर्जी सप्लाय इज रिक्वायर्ड. जर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड जनरेट करायचं असेल तर एनर्जी सप्लाय जो आहे तो रिक्वायर्ड असतो. अँड तो जो एनर्जी सप्लाय आहे तो स्टोअर होतो इन द मॅग्नेटिक सर्किट. So the energy supplied is stored in magnetic circuit. If the field is ferromagnetic material and energy supply collapse, the part of energy is lost in form of heat. जर फेरोमॅग्नेटिक मटेरियलला आपण जर एनर्जी सप्लाय दिलेला असला आणि तो जर कोलॅप्स झाला तर काही जी एनर्जी आहे ती लॉस होते इन फॉर्म ऑफ हिट आणि त्याला हिस्टेरेसिस लॉस असं म्हटलं जातं. सो बेसिकली हिस्टेरेसिस लॉस इज द एनर्जी लॉस्ट in ferromagnetic material if energy supply collapse and this energy loss is in form of heat. तर कुठल्या कुठल्या गोष्टींना प्रोपोर्शनल असतो तो एनर्जी लॉस किंवा एनर्जी वेस्टेड. सो वन इज एरिया ऑफ हिस्टेरेसिस लूप. हिस्टेरेसिस लूपचा एरिया किती आहे त्यावर पण हा हिस्टेरेसिस लॉस डिपेंडंट आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी किती आहे अल्टरनेटिंग करंटची. देन व्हॉल्यूम ऑफ मटेरियल. So these are the three factors on which this hysteresis loss is dependent on. First one is area of hysteresis loop, then frequency of alternating current and volume of the material. Then the hysteresis loss is equal to energy consumed in magnetizing and demagnetizing of a magnetic material. So basically it's a combined effect of energy consumed and released. ज्यावेळेस आपण मॅग्नेटायझेशन करतोय किंवा डिमॅग्नेटाइज करतोय मटेरियलला त्यावेळेस होणारी जी त्यावेळेस लागणारी किंवा कंझ्युम होणारी किंवा रिलीज होणारी जी एनर्जी आहे दॅट इज कॉल्ड ॲज हिस्टेरेसिस लॉस. हिस्टेरेसिस लॉसचा फॉर्म्युला आहे BHAF अपॉन 4 पाय अर्लंग्स पर सेकंड. हे त्याचं युनिट आहे. सो वेअर B इज फ्लक्स डेन्सिटी, H इज मॅग्नेटायझिंग फोर्स, A इज एरिया ऑफ लूप अँड F इज फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटिंग करंट. अप्लाइड अल्टरनेटिंग जो करंट आहे त्याची फ्रिक्वेन्सी असते F. सो हिअर B जो आहे तो फ्लक्स डेन्सिटी आहे, H इज मॅग्नेटायझिंग फोर्स, A इज लूप एरिया अँड F इज फ्रिक्वेन्सी ऑफ अप्लाइड alternating current. Next is your eddy current loss. So what is eddy current? So when an alternating magnetic field is applied to magnetic material, an EMF is induced in the material itself according to Faraday's law of electromagnetic induction. ज्यावेळेस आपण अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक मटेरियलला अप्लाय करतो त्यावेळेस ते जे मॅग्नेटिक मटेरियल आहे ते मॅग्नेटाइज होतं आणि त्याच्यामध्ये EMF इंड्यूस होतो ॲज पर द फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. Since the magnetic material is conducting material, these EMFs circulate current within the body of material. So हे जे मॅग्नेटिक मटेरियल आहे ते कंडक्टिंग मटेरियल मध्ये आल्यामुळे बेसिकली हे जे मॅग्नेटिक मटेरियल आहेत हे कंडक्टिंग मटेरियल असल्यामुळे जो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF त्याच्यामध्ये जो जनरेट झालेला आहे ड्यू टू अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड, तर सो दिस EMF circulates the current within the body of material. So these circulating currents are called as eddy currents. आणि हा जो करंट आहे त्याला एडी करंट असं म्हटलं जातं. सो दिस करंट इज कॉल्ड ॲज एडी. सो हे जे EMF सर्क्युलेट होतं, EMF मुळे करंट जो जनरेट होतो इन द बॉडी ऑफ मटेरियल, सो दिस करंट्स आर कॉल्ड ॲज एडी करंट. त्यांना एडी करंट असं म्हटलं जातं. So they will occur when conductor experience changing magnetic field. ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड हे एडी करंट केव्हा येतात तर ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड मध्ये चेंजेस होतात त्यावेळेस ज्यावेळेस कंडक्टरला ते एक्सपिरियन्स होतात त्यावेळेस एडी करंट जो आहे तो जनरेट होत असतो. एडी करंट लॉस. ॲज दीज करंट्स आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर डुईंग एनी युजफुल वर्क. हे जे करंट आहेत ते काही म्हणजे यूजचे नसतात, रिस्पॉन्सिबल नसतात किंवा ते कशाच कुठल्याच ऍप्लिकेशनसाठी यूज करता येत नाही, त्यामुळे लॉस ते जनरेट करतात इन द मॅग्नेटिक मटेरियल आणि ते जे लॉसेस आहेत त्यांना एडी करंट लॉस असं म्हटलं जातं. हे करंट जो आहे हा जो करंट एडी करंट जनरेट झाला आहे तो युजफुल नसतो कुठेच आणि त्याच्यामुळे ते लॉसेस जनरेट करतात, त्यांना एडी करंट लॉस असं म्हटलं जातं.
So similar to hysteresis loss, eddy current loss also increase the temperature of magnetic field. म्हणजेच काय तर बेसिकली एडी करंट लॉस जे आहे तो पण हीटच्या फॉर्म मध्ये रिलीज होत असतो. सो दिस लॉस इज इन द रिलीज्ड इन फॉर्म ऑफ हीट like your hysteresis loss. So here it is, see, this is your laminated magnetic core. ही laminated magnetic core आहे आणि त्याला जर तुम्ही आता याच्यामध्ये बघा, याच्यावर ही वाइंडिंग दिलेली आहे, ज्या याच्यामध्ये तुम्ही करंट पास करता, याला व्होल्टेज येतात, त्यावेळेस या वाइंडिंग मध्ये चेंज इन फ्लक्स जनरेट होतो, म्हणजे करंट जनरेट होतो. त्याच्यामुळे ते चेंज इन फ्लक्स जनरेट होतं आणि त्याच्यामुळे इथे जे आहेत ना हे करंट जनरेट होतात. तर हे जे करंट्स आहेत त्यांना एडी करंट्स असं म्हटलं जातं. So a sectional view of magnetic core is shown in the figure. When changing flux links with the core itself, it induces EMF in the core, which in turn set up the circulating currents called as eddy current. त्याच्यामुळे जो काही करंट येतो, हा जो करंट असा जनरेट झाला चेंज इन फ्लक्स मुळे, त्याला आपण एडी करंट असं म्हटलं जातं. सर्क्युलर मोशन मध्ये तो जो करंट येतो इथे मूव्ह होतोय. बेसिकली इट डिपेंड्स ऑन द शेप ऑफ युअर कोरच्या शेपवर पण ते डिपेंड करतं. So this current produces the losses called as eddy current loss or I square R loss असं पण म्हटलं जातं, where I is the value of current and R is the resistance of eddy current path. तर हा जो eddy current pathचा जो resistance आहे त्याला R म्हटलंय, that is resistance R, and the current passing through this laminated core is called as is your I. So here this loss is also called as I square R loss. If the core is made up of solid iron of larger cross-sectional area, the magnitude of I will be very large and hence losses will be high. याच्यामध्ये लॅमिनेटेड कोर आहे त्याच्यामुळे लॉसेस कमी असतील. लॅमिनेटेड कोर म्हणजे काय तर फेराइटच्या ज्या शीट्स आहेत त्या एकमेकांना जॉईंट करून आणि मग जी कोर तयार केलेली असते त्यांना लॅमिनेटेड कोर असं म्हटलं जातं. पण त्याऐवजी जर तुम्ही एक सॉलिड पूर्ण एक ठोकळा घेतला तर त्याला आपण सॉलिड आयनचा एक ठोकळा घेतला तर ते लॅमिनेटेड नसतं आणि त्याच्यामुळे होणारे जे लॉसेस आहेत ते जास्त असतात ऍज कम्पेअर्ड टू दिस लॅमिनेटेड मॅग्नेटिक कोर. सो टू रिड्यूस द करंट लॉस मेनली देर आर टू मेथड्स. कुठल्या दोन मेथड्स आहेत करंट लॉस रिमूव्ह करण्यासाठी किंवा फॅक्टर्स कुठले कुठले अफेक्ट करतात करंट लॉसला आधी ते बघूयात. सो थिकनेस ऑफ द लॅमिनेशन इज वन ऑफ द फॅक्टर. जितकी थिकनेस जास्त तितके लॉसेस जास्त, जितकी थिकनेस कमी असेल लॅमिनेशनची तेवढे लॉसेस जे आहेत ते कमी असतील. देन फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटिंग करंट इनपुट जे आहे त्याचं फ्रिक्वेन्सी ती पण अफेक्ट करते. देन व्हॉल्यूम किती आहे मॅग्नेटिक मटेरियलचा त्यावर पण हे जे लॉसेस आहेत ते डिपेंडंट असतात. देन नेक्स्ट इज मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी विच इज जनरेटेड ड्यू टू दी मॅग्नेटायझिंग फोर्स. मॅग्नेटायझिंग फोर्समुळे जे काही फ्लक्स डेन्सिटी आहे जनरेट झालेली त्यावर पण एडी करंट लॉसेस जे ते डिपेंडंट असतात. देन नेचर ऑफ मॅग्नेटिक मटेरियल इज ऑल्सो वन ऑफ द फॅक्टर विच अफेक्ट्स द एडी करंट्स. देन रेझिस्टिव्हिटी अँड कंपोजिशन ऑफ मॅग्नेटिक मटेरियल हे पण फॅक्टर्स आहेत ज्याच्यावर एडी करंट लॉसेस जे ते डिपेंडंट असतात. सो टू रिड्यूस द एडी करंट लॉसेस मेनली देर आर टू मेथड्स. कुठल्या दोन मेथड्स आहेत त्या बघूयात. पहिली बाय रिड्युसिंग द मॅग्निट्यूड ऑफ एडी करंट. सो वी कॅन रिड्यूस द मॅग्निट्यूड ऑफ एडी करंट. So the magnitude of the current can be reduced by splitting the solid iron into thin sheets called as laminations. आधीच सांगितलं तुम्हाला. सो जे सॉलिड कोर आहे ती स्प्लिट करायची इन द फॉर्म्स ऑफ शीट्स ऑफ थिन शीट्स ऑफ द कोर अँड दॅट इज कॉल्ड एज लॅमिनेशन्स. लॅमिनेशन्स मध्ये त्याला स्प्लिट करायचं इन द प्लेन पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड. इच लॅमिनेशन इज इन्सुलेटेड फ्रॉम the other by thin layer of coating of varnish or oxide film. प्रत्येक लॅमिनेशन जे आहेत त्यांच्यामध्ये पण आता ते एकमेकांना जर चिटकवायचे असतील तर आपल्याला काहीतरी मटेरियल यूज करावं लागेल. सो एक तर वार्निश किंवा ऑक्साईड फिल्मचं कोटिंग यूज करून आपण ते एकमेकांना अटॅच करू शकतो आणि ती जी तयार होईल ती आपण ऍज ए कोर यूज करू शकतो आणि त्यालाच आपण लॅमिनेटेड कोर असं म्हणतो. लॅमिनेटेड कोर असेल तर एडी करंट लॉसेस जे तर आपण जे एडी करंट लॉस आहेत ते आपल्याला मिनिमाइज करायचे असतील तर आपण इन प्लेस ऑफ युजिंग सॉलिड कोर आपण लॅमिनेटेड शीट्स जे आहेत त्या यूज करून ते कमी करू शकतो. आणि त्या लॅमिनेटेड शीट्स असतात ना मोस्टली फेराइट च्या यूज होतात. आणि दुसरं जे बाय लॅमिनेटिंग द कोर द एरिया ऑफ इच सेक्शन इज रिड्युस्ड अँड हेन्स द
इंड्युस्ड EMF ऑल्सो रिड्युसेस. जर तुम्ही पूर्ण एक सॉलिड कोर घेतली तर त्याचा एरिया ऑब्व्हियसली जास्त असेल ऍज कम्पेअर टू सेक्शन एरिया. जर तुम्ही शीट्स वापरल्या तर त्यांचा एरिया जो असेल तो कमी असतो आणि त्याच्यामुळे EMF जो इंड्यूस होतो तो पण कमी इंड्यूस होतो. आणि ऍज द एरिया थ्रू विच द करंट इज पास्ड इज स्मॉलर, द रेजिस्टन्स ऑफ एडी करंट पाथ इज इन्क्रीजेस. एरिया स्मॉल असल्यामुळे त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो ऑब्व्हियसली वाढणार आहे आणि त्याच्यामुळेच एडी करंट लॉसेस जे आहेत दॅट कॅन बी रिड्युस्ड बाय सम अमाऊंट. काही अमाऊंटने आपण त्याला झिरो करता येत नाहीत पण आपण त्यांना रिड्यूस नक्की करू शकतो. Next is the eddy current loss is also reduced by using magnetic material having the higher value of resistivity like silicon steel. तर आपल्याला जर एडी करंट लॉस आणखीन रिड्यूस करायचे असतील तर आपण सिलिकॉन स्टील सारखे जे मॅग्नेटिक मटेरियल आहे ज्यांची रेजिस्टिव्हिटी खूप हाय आहे असे मटेरियल जर यूज केले तरी पण आपण त्याच्यामध्ये जनरेट होणार जे एडी करंट लॉसेस आहेत ते आपण रिड्यूस करू शकतो. नेक्स्ट इज आयन लॉस और कोर लॉस. The total power loss taking place in core due to eddy currents and hysteresis is called as iron loss or core loss. So basically it's addition of two. दोघांचे addition आहे. Hysteresis loss आणि eddy current loss addition म्हणजे iron loss असतो. So it's a total power loss taking place in the core of the material. So here iron loss or core loss is equal to hysteresis loss plus eddy current loss. What are the effects of this iron or core loss? काय काय इफेक्ट होतात ते बघायचे. सो बेसिकली इट रिड्युसेस इफिशियन्सी ऑफ मॅग्नेटिक सर्किट. मॅग्नेटिक सर्किटची इफिशियन्सी आयन लॉस किंवा एडी करंट लॉसेस मुळे रिड्यूस होते. देन इट प्रोड्युसेस अनडिझायरेबल हीट. देन व्हॉट आर द मेजर्स दॅट वी कॅन टेक टू रिड्यूस द आयन और कोर लॉस. काय काय आपण करू शकतो आयन किंवा एडी करंट आयन किंवा कोर लॉसेस रिड्यूस करण्यासाठी आपण काय काय प्रिकॉशन्स घेऊ शकतो. तर सगळ्यात पहिलं आहे वी कॅन यूज मॅग्नेटिक मटेरियल्स हॅव्हिंग नॅरो हिस्टेरेसिस लूप अँड लो हिस्टेरेसिस कोइफिशियंट. असे जे मटेरियल्स आहेत ज्यांचे हिस्टेरेसिस लूप जो आहे तो नॅरो आहे आणि लो हिस्टेरेसिस कोइफिशियंट आहे असे मटेरियल आपण म्हणजे सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल आपण यूज करू शकतो टू रिड्यूस दी आयन ऑर कोर लॉस. कारण हिस्टेरेसिस लूप बेसिकली इट इज रिलेटेड टू हिस्टेरेसिस लॉस. तर याच्यामुळे हिस्टेरेसिस लॉस कमी होईल आणि ऍट दी एंड युअर कोर और आयन लॉस विल ऑल्सो रिड्यूस. कारण तुमचा आयन किंवा कोर लॉस हा सुद्धा हिस्टेरेसिस लॉस वर डिपेंडंट आहे. सो वी विल ट्राय टू यूज सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल्स मोर ऍज कम्पेअर्ड टू हार्ड मॅग्नेटिक मटेरियल्स. कारण त्यांना आपण इझिली मॅग्नेटाइज आणि डिमॅग्नेटाइज करू शकतो सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियलला. त्यामुळे ते यूज करून आपण जो आयन किंवा कोर लॉस आहे तो आपण रिड्यूस करू शकतो. नेक्स्ट इज यूज लॅमिनेटेड कोर to reduce the eddy current loss. So if we use the laminated cores, obviously our eddy current loss is going to be decreased and hence your iron or core loss will also be reduced or decreased. Next is we can operate at low frequency. We can operate magnets at low frequency. Our hysteresis and eddy current, both losses are dependent on the frequency of alternating current. So by reducing that frequency, we can reduce the hysteresis and eddy current losses. Then reduce working flux density. So by reducing the working flux density, we can reduce the eddy current loss and hence we can reduce your iron or core loss. Next is to ensure proper mechanical handling and heat treatment of magnetic material. So if we handle it properly, then we can reduce the iron or core loss. Now here we end with our unit number 3, that is magnetic material, and there is an assignment for you, that is list properties and applications of following magnetic materials. हे जे मॅग्नेटिक मटेरियल्स दिलेले आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज आणि ऍप्लिकेशन्स तुम्हाला ऍज अन असाइनमेंट कंप्लीट करायचं